आताची महत्त्वाची बातमी मुंबईमध्ये चेंबूरच्या पोस्टल कॉलनीमध्ये पाणी साचलंय। आताची महत्त्वाची बातमी मुंबईमध्ये चेंबूरमध्ये जोरदार पाऊस होतोय। तिथल्या पोस्टल कॉलनीमध्ये पाणी साचलेलं आहे। तिथला भाग जलमय झालेला आहे। पाणीच पाणी झाल्यामुळे तिथल्या सर्व नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। आमचे प्रतिनिधी अश्विनी कुमार पांडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अश्विनी, चेंबूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। कमरे इतकं पाणी साचलेलं आहे, नागरिकांना त्यातूनच प्रवास करावा लागतोय। अश्विनी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर चेंबूरमधली ही दृश्य आपण पाहिलेली आहे। चेंबूरच्या पोस्टल कॉलनीमधली ही दृश्य आहेत। सर्वत्र एकच दिसतंय, अगदी मोठमोठे टेम्पो आहेत, ट्रक आहेत, त्यांना सुद्धा रस्त्यातून जाताना त्रास सहन करावा लागतोय। आणि जी लहान वाहनं आहेत किंवा ज्या लहान चारचाकी गाड्या आहेत त्यांना सुद्धा या पाण्यातून मार्ग काढताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। तर दुसरीकडे जे दुचाकी चालक आहेत त्यांनाही त्रासाला समोर जावं लागतंय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेकांची वाहनं या पाण्यामध्ये अडकलेली आहेत, बंद पडलेली आहेत। त्यामुळे आता यातून मार्ग कसा काढायचा, हे वाहन कसं बाहेर काढायचं, अशीच परिस्थिती आणि ती समस्या या सर्व वाहन चालकांसमोर आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अश्विनी कुमार पांडे यांच्याकडे। काय सध्याची तिथली परिस्थिती अश्विनी? तर आमचे प्रतिनिधी अश्विनी यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, मात्र वडाळा, चुनाभट्टी आणि त्याचबरोबर चेंबूर इथे उभे आहोत। इथची जी परिस्थिती आहे तो खूप बिकट आहे। मी इथच्या जो परिस्थिती दाखवतो आपल्याला। आपण बघू शकता पोस्टल कॉलनीचा जो पूर्ण एरिया आहे हा मुंबईसह परिसरामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सध्या सुरू आहे। हिंदमाता किंग सर्कल मध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। त्याचबरोबर चेंबूर, वडाळा या भागांमध्ये सुद्धा पाणीच पाणी झालेलं आहे। चारचाकी आणि दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागतोय। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे यांच्याकडे। अश्विनी, आपण सलगपणे तिथली काय सध्याची माहिती आहे, दृश्य आहे, ते आमच्यापर्यंत पोहोचवाल? मी सध्या चेंबूर पोस्टल कॉलनीमध्ये इथे उभा आहोत। आपण बघू शकता की इथची जी परिस्थिती आहे ते खूप बिकट आहे। पूर्ण पोस्टल कॉलनी आता पाण्यात बुडालेली आहे। पोस्टल कॉलनीच्या जे खालचे जे घर आहेत, आपले जे ग्राउंड फ्लोर आहेत ते सगळे बुडालेले आहेत। आपण बघू शकता पोस्टल कॉलनीचा जो गेट आहे, एक इथे जो बंगलो आहे त्याचा गेट आपण बघू शकता अर्धा तो पाण्यात गेला आहे। इथे यंत्रणा जी आहे ते लावली गेली आहेत। मशीन आपण बघू शकता ते पाणी काढण्याचं जे काम आहे तो सुरू आहे। पण जितका पाऊस इथे पडला आहे ही मशीन जी आहे तो तितका पाणी इथून काढू शकत नाही। इथे आपण बघू शकता इथे टायर जो आहे गाडीचा अर्धवट बुडालेला आहेत। पुढे आपण बघू शकता लोक या पाण्यामध्ये त्यांना यावं लागत आहे। लोक खूपच त्रासमध्ये आहेत। पोस्टल कॉलनी असा एरिया आहे जिथे दरवर्षी जोरदार पाऊस झाला तर इथे जलजमावाची जे परिस्थिती तो खूप बिकट होतात। दरवर्षी खूप BMC कडून मोठ्या मोठ्या दावा करण्यात येते, पण पोस्टल कॉलनीची जी समस्या आहे ते गेल्या 10-15 वर्षापासून अशीच आहे। इथे पाण्याचा जो जोरदार पाऊस एकदा झाला तर अशी स्थिती निर्माण होते। चेंबूरच्या स्थिती जसं आहे तशी स्थिती कुर्ला, सायन आणि हिंदमाता इथे पण झालेली आहे। आपण बघू शकता एक मुलगा आहे, त्याच्या वडिलांसोबत तो ह्याच पाण्यामध्ये येतोय आणि त्याच्या कमराच्या वरती पाणी गेला आहे। नेक्स्ट 3 आवर्स असा मंत्रालयाकडून मेसेज आला आहे की नेक्स्ट 3 आवर्स खूप जो है पाणी हे होणार आहेत। रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे। BMC कडून जितके स्कूल्स आहेत ते बंद करण्याचा आदेश दिला गेला आहे। कदाचित स्कूलच्या
जो बंद करायचा जो फैसला आहे तो आता ह्या परिस्थिती बघून आपण सांगू शकतो की तो फैसला त्यांनी जो है बरोबर घेतला है। कहाँ से आ रहे हैं आप? स्कूल से। क्या कहा गया है स्कूल से? बोले कल छुट्टी रहेगा। कल भी छुट्टी कहा गया है और आज अभी छुट्टी कर दिया। आज छुट्टी, आज तो टाइम पे ही छुट्टी। अच्छा, मतलब आप सुबह से गए थे। बच्चों को उठा लीजिए, वो भीग रहा है। उसको उठा लो, बोलता नहीं मेरे को मजा आ रहा है। अच्छा चलिए, आप कौन से स्कूल में हैं? बीडी शुक्ला स्कूल। आज दोपहर का स्कूल था? नहीं, सुबह का है। सुबह का था, तो अभी दोपहर को बंद करने बोल दिया। हाँ, मतलब वो टाइम पे छोड़ा है। देखिए, पाणी या पाण्यामध्ये स्कूलमध्ये जे आपले मुले आहेत ते त्यांना जायला ह्याच पाणीमध्ये त्यांना जावं लागतं आहे। आपण इथे बघू शकता हिची जी परिस्थिती आहे तो खूप विकट परिस्थिती आहे। चेंबूर पोस्टल कॉलनीच्या हे सगळं एरिया आपण बघू शकता पाण्यामध्ये बुडालेला आहे। आपण इथे राहिला, काय नाव आपलं? अदीप कांबळी माझं नाव। सध्या जी स्थिती इथे आता निर्माण झाली आहे की दरवर्षी असंच होतात? प्रत्येक वर्षी असं पाणी येतं, प्रत्येक वर्षी येतं। शासनाकडून तुम्ही आमच्याकडून काही बोलणार आहात? काही त्यांच्या तुमचं मत काही बोलणार? इकडे प्रत्येक वर्षी पाणी होतं, तर मी त्यांना सांगितलेलं रोड इकडे नंतर पेवर ब्लॉकचं काम केलं, तर पेवर ब्लॉक त्यांनी काढले आणि सिमेंटचा रोड केला। मी तेव्हा त्यांना सांगितलं रोड वरती घ्या, म्हणजे इकडे पाणी भरणार नाही, थोडं तरी रिलीफ मिळेल। तर त्यांनी काय केलं, ते स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंटवाल्यांना सांगितलं रोड वरती गेलं तर मग गटर पण वरती करायला लागेल। मग त्यांच्या दोघांमध्ये काय माहीत नाही काय झालं, मी ॲप्लिकेशन दिलेलं, मग ते 1 महिना काय ते काम बंद होतं। तर सोसायटीवाला मग बोलायला की अरे काय कांबळी तुम्ही कामं बंद करता। म्हटलं मी काम बंद नाही केलं आहे। घर कुठलं आहे? माझं घर इकडे आहे। तुमच्या ग्राउंड फ्लोअरवर आहे की वरती? ग्राउंड फ्लोअरला तर तुमच्या घर तर पूर्ण बुडालेलं असेल? पूर्ण पाणी भरलं। कुठे आहे जरा दाखवा आम्हाला। नाही घरात नको, घरात नको। अच्छा, तिथे काय झालं हे नाही? प्रत्येक वर्षी काय आहे दाखवायचं ते, मग काय नाही। तर मग ते मी ॲप्लिकेशन पण दिलं आहे BMCला आणि तर स्टॉर्म डिपार्टमेंटवाल्याला, पण मग ते स्टॉर्म डिपार्टमेंटवाले ऐकले नाही। मग PMCवाले काय बोलले, रोड कॉन्ट्रॅक्टर आम्हाला मग त्याच लेवलला रोड करायला लागणार। मग त्यांनी रोड केला आणि मी जर ऑब्जेक्शन घेतलं, मग इकडचे सगळे आले कॉर्पोरेटर आणि इकडची माणसं, कांबळी हम लोग का गाडी बाहेर निकालने का है, तू तेरे को तकलीफ क्या करके। म्हणलं ठीक आहे, मग असं झालं। तर दरवेळी असा जी स्थिती आहे सध्याची असाच असतात प्रत्येक वर्षा। पण इथे काय उपाययोजना करण्यात आली आहे का BMC कडून? काय करणार BMC, इकडे लो लेइंग एरिया आहे, लो लेवल आहे, इकडे काय करू शकतो, बिल्डिंग डेव्हलप करायला। सगळ्यांसाठी काय पर्यायी व्यवस्था, तुमच्या घरामध्ये पाणी गेलं आहे तर काय पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे का? कोण काय करत नाही, असं काय नाही, ही सोसायटी प्रायव्हेट आहे, कोण काय करत नाही। हे कांबळे आहेत इथले राहायला, आपण बघू शकता यांचं जे म्हणणं आहे की दरवर्षी अशी स्थिती असतात आणि कोणीही त्यांच्या मदतीसाठी येत नाही। आपण बघू शकता एक गाडी तिथून येत आहे आणि खूप पाणी भरलेलं आहे। जाहीर आहे की यांना ही गाडी कदाचित बंद पडण्याची शक्यता होऊ शकते, पण त्यांचे ट्राय आहे की इथून बाहेर पडायचा। आपण ह्या साईडची एक सोसायटी बघू शकता, सुदर्शन सोसायटी आहे लेफ्ट साईडला। आपण बघा की सुदर्शन सोसायटीची जी पूर्ण परिसर आहे ते पाणीमध्ये बुडालेली आहे। ग्राउंड फ्लोअरचा पूर्ण घर बुडालेला आहे, तर अर्धवट जो गेट आहे तो बुडालेला। गाडी आपण बघू शकता आरामात ही गाडी चालली आहे, पण पूर्ण जे टायर आहे तो पाण्याच्या खाली आहे। आता ड्रायव्हरची कोशिश आहे की याची गाडी पुढे जायला पाहिजे, पण आपण बघू शकता की जी सध्या स्थिती आहे तो खूप विकट परिस्थिती आहे इथली। दरवर्षी हीच स्थिती परिस्थिती आणि लोकांना जो त्रास आहे दरवर्षीचा हा आहे, पण कोणताही काही परिस्थितीमध्ये लोकांना बाहेर काढण्याचा जो प्रयत्न आहे तो इतका नाही आहे की लोकांना जे लोक त्रास घेत आहेत त्यांना काही मदत होईल। कोणता स्कूल आहे बाबा तुमच्या? बीडी शुक्ला। काय बोलला, तिथे सुट्टी झाली आता? नाही, तुम्ही मॉर्निंगला होता का? हां, आता दुपारची सुट्टी केली आहेत ना? पता नाही, तुम्हाला माहित नाही। दुपारची सुट्टी केली गेली आहे BMC कडून। BMCने ऑर्डर काढून जितके स्कूल्स आहेत त्यांना सुट्टी करण्यात आली।